बातमीमध्ये तर गडचिरोलीत मुसळधार पाऊस सध्या कोसळतोय आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आलाय आणि त्यामुळे भामरागड तालुक्याचा परत एकदा संपूर्णतः संपर्क तुटलेला आहे। गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। पर्लकोटा नदीचा पूर पुन्हा आला असून मोठा पूल जो आहे तो आता पाण्याखाली गेल्याने संपूर्ण भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलाय। भामरागड तालुक्यातील 100 गावं पुन्हा संपर्कहीन झाल्याचं कळतंय। तर गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। भामरागडचा जवळपास संपूर्णतः संपर्क जो आहे तो पुन्हा एकदा तुटलेला आहे। पर्लकोटा नदीला पूर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय। भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलाय। भामरागड तालुक्यातील जवळपास 100 गावं ही आता संपर्कहीन असल्याचं कळतंय। आपण ही गडचिरोलीमधली दृश्य पाहतोय। गेल्या अनेक दिवसापासून गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। आता सुद्धा मुसळधार पाऊस गडचिरोलीमध्ये सुरू आहे। पर्लकोटा नदीला पूर आलाय आणि त्याचा परिणाम आपण या दृश्यातून पाहू शकतोय। याची अपडेट आपण जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी महेश यांच्याकडून। महेश, गडचिरोलीमध्ये पावसाची सध्याची काय खबरबात आहे? भामरागडचा संपूर्णतः संपर्क तुटल्याचं कळतंय। गडचिरोली जिल्ह्यात अजूनही पाऊस सुरू आहे। गेल्या 5 दिवसापासून असलेली पूर परिस्थिती काल काहीशी ओसरली होती। भामरागडचा संपर्क सुरू झाला होता, मात्र आज 6व्या दिवशी परत पाऊस पडत आहे आणि भामरागडचा संपर्क तुटलेला आहे। ही पर्लकोटा नदी आहे ज्याचा प्रवाह काल कमी झाला होता, मात्र सततचा पाऊस, इंद्रावती नदीमध्ये पडणारा पाऊस यामुळे पर्लकोटा नदीला पूर आलेला असून हा जो मोठा पूल आहे भामरागडला जगाशी जोडणारा पाण्याखाली गेला आहे। 100 गावं संपर्कहीन झाली आहेत। भामरागड तालुक्याचा आता परत संपर्क तुटला आहे। आज अजूनही पाऊस सुरू आहे। गोसीखुर्द मधल्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने, जिल्हाधिकारी संजय दैने यांनी नदीकाठावरचे गाव जे आहेत, विशेषतः वैनगंगा आहे, प्राणहिता आहे, पर्लकोटा या नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा 24 तास सतर्क आहे। मात्र पाऊस थांबला पाहिजे। सध्याच्या घडीला 15 ते 20 मार्ग बंद आहेत, ज्यामध्ये 3 राष्ट्रीय महामार्ग आहेत। गडचिरोली ते नागपूर हा मार्ग आज परत सकाळी बंद पडला आहे, त्यामुळे गडचिरोलीचा नागपूरशी संपर्क तुटला आहे। पाल नदीला पूर आलेला आहे। दुसरं, दक्षिण गडचिरोलीच्या 5 तालुक्यांना जोडणारा चामोर्शी ते गडचिरोली दरम्यान असलेला शिवनी नदीवरील पूल पाण्यात खाली केला आहे, त्यामुळे या 5 तालुक्यांचा संपर्क तुटलेला आहे। नक्कीच आपण आता या संपूर्ण गडचिरोलीच्या पावसाच्या परिस्थितीची वेळोवेळी अपडेट घेत राहू। कधी हा मार्ग पुन्हा पूर्वपदावर येईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। यानंतर जातोय आपण रायगडमध्ये। रायगडमध्ये सुद्धा रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीची ही धोक्याच्या पाणी पातळीकडे सध्या वाटचाल सुरू आहे। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून एक पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। त्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रमोद यांच्याकडून। प्रमोद, सध्या रायगडमधली काय स्थिती आहे? कुंडलिका नदीची सध्याची परिस्थिती काय? निश्चित आपण बघत असाल, मागील आठवड्याभरापासून रायगड जिल्ह्यावर पावसाचं एक प्रचंड मोठं संकट उभं ठाकलेलं आहे। लगातार पाऊस सुरू आहे आणि आजही तो सुरू आहे। आता पावसाने थोडीशी उसंत घेतलेली आहे, मात्र रायगड जिल्ह्यामध्ये नद्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात दुथडी भरून वाहत आहेत। मोठमोठ्या नद्या या रायगड जिल्ह्यामध्ये सावित्री असो, पाताळगंगा असो, कुंडलिका नदी असो, अशा मोठ्या नद्या आहेत आणि त्या नदीकाठमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची संख्या ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे। पाऊस जो आहे तो बरसतोय। आता थोडीशी उसंत घेतलेली आहे, मात्र रात्रभर पडणाऱ्या संततधारेने आणि सकाळी वाढलेल्या जोरामुळे नदीच्या जो पाणी पातळीमध्ये आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे। त्यातली रोह्यातली कुंडलिका नदी आहे ही दुथडी भरून वाहत आहे। तिची इशारा पातळी आहे ती तिने ओलांडली आहे। तर पाताळगंगा आणि सावित्री नदीची ही इशारा पातळीकडे वाटचाल आहे, त्यामुळे सतर्कतेचा इशारा संपूर्ण रायगड जिल्ह्यातील परिसरातील नागरिकांना देण्यात आलेला आहे। पावसाची उसंत आता थोडीशी झालेली आहे, मात्र जर पुन्हा एकदा पावसाचा जर जोर वाढला तर पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते। खरंय प्रमोद, अपडेट घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर पर्यटन नगरी समजल्या जाणाऱ्या लोणावळ्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलंय। लोणावळ्यातील रस्त्यांना देखील आता नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय। गेल्या 24 तासात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। 24 तासामध्ये 275 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। पुढची बातमी येते सांगलीमधून। सांगलीच्या कृष्णा नदीने पाणी पातळीमध्ये तिच्या वाढ झाली आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी जी आहे ती जवळपास 30 पर्यंत आता पोहोचली आहे। त्यामुळे प्रशासनाने शहरातील जो सखल भाग आहे
अशा काकानगर सूर्यवंशी प्लॉटमधील नागरिकांचं स्थलांतर केलंय। काकानगर आणि सूर्यवंशी प्लॉटमधील नागरिकांचं स्थलांतर सध्या सुरू आहे। आपण हे दृश्य पाहतोय। सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय, तर यामुळे सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे, नद्यांना पूर आलेला आहे आणि या पार्श्वभूमीवरती 8 ते 10 कुटुंबियांचं आता स्थलांतर सुरू आहे। आम्हाला महापालिकेतले लोक आले होते, पाणी वाढणार आहे आणि दुपारपर्यंत तुम्ही कुठंतरी स्थलांतर व्हा, 17 नंबर शाळा जाऊ शकता तुम्ही, तिथं नियोजन केलेलं आहे। आता तुम्ही कुठं चाललाय? आम्ही रूम घेऊन तिथं चाललंय, कारण आमचं छोटं बाळ आहे, गरोदर सून आहे, म्हणून आम्ही एका रूम घेऊन भाड्यानं तिथं चाललंय।